कोल्हापुरात गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे त्याच्यासमोरचा एक वृक्ष कोसळून पडला आणि खूप दिवसाची ही चर्चा होतीच. कोल्हापुरातली झाडं, त्याची निगा, त्याची संवर्धन आणि वृक्षारोपण, तो विषय ऐरणीवर आल्याने आज तरुण भारत कोल्हापूरने झाडांचं जतन, संवर्धन आणि त्याचं नैसर्गिक महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहेत किंवा ते जतन कसं करावं असं यासाठी प्रॅक्टिकल अगदी काम करणारी सगळी कोल्हापुरातली जी मंडळी आहेत त्यांना आज तरुण भारत संवादमध्ये आपण चर्चेसाठी आणलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या अंगानं झाडांचं, त्याच्या संवर्धनाचं महत्त्व किती आहे हे सांगितलं. आणि आत्ता आम्ही जो ह्या राऊंड टेबल ज्या उद्देशाने घेतला होता त्याच्यासाठी ह्या आलेल्या तज्ज्ञांनी आपापली सगळी मतं उदाहरणासहित सांगितली. बागा उपवना ही एक फुफ्फुस आहेत शहराची आणि ती एक सहजीवनाचा मंत्र देणारी एक सर्वात सुंदर पाठशाळा आहे. तर जितकी आपण त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी वाढवू, जैवविविधता वाढवू, तितकं त्या बागांचं सौंदर्य फुलेल आणि शहराला पण एक चांगला बागांच्या माध्यमातून एक चांगलं हरित लंग्स तयार होईल. धन्यवाद. शुद्ध, स्वच्छ, सात्विक जीवन जगायचं असेल तर या निसर्गाची किती महत्त्वाचा रोल आहे हे सध्याचं वातावरणानं अगदी अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर शहरातलं हरित आच्छादन वाढवण्यासाठी हे शहर माझं आहे ही भावना लोकांमध्ये जागरूक झाली पाहिजे आणि लोकसहभाग याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढला पाहिजे. लोकांनी उतरलं पाहिजे या कामामध्ये की माझा परिसर, माझं शहर कसं हिरवंगार, अगदी सर्वांग सुंदर असावं, इथलं वातावरण कशा पद्धतीचं असावं यासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे जास्तीत जास्त. शहरी भागात वृक्ष लागवड करताना करण्यात येणारं नियोजन व शहरातील आणि मुख्य रस्त्यांवरील असणारे ट्रॅफिक आयलंड आणि रोड मीडियन यांच्यामधील सुशोभीकरणासाठी करण्यात येणाऱ्या ऑर्नामेंटल आणि देशी वृक्ष प्रजातींची लागवड या संदर्भातलं नियोजन, या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि या संदर्भातलं चर्चासत्र आज काशीद सरांनी आयोजित केलं आहे. त्या निमित्ताने या चर्चासत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या पावसाळ्यापूर्वी जी संपूर्ण शहरामध्ये जे धोकादायक वृक्ष आहेत त्याची संपूर्ण तपासणी ही आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. पण परवा जी अतिशय दुर्दैवी घटना घडली याचा सारासार विचार करता आणि गांभीर्य पाहता सदरील कारवाई आम्ही येत्या 8-15 दिवसांमध्ये पूर्ण करून जितके शक्य आहे तितकं त्याची धोका टाळण्याची आम्ही तयारी करणार आहोत. आज तरुण भारतच्या माध्यमातून जो संवाद झाला या निमित्तानं सर्वच लोकसहभागातून ही मोहीम कशी जाता येईल यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या आवडीचं किंवा स्वतःला उपयोगी पडणारं वेगवेगळ्या निमित्तानं जर आपण हे वृक्षसंपदा जपण्याचं काम केलं किंवा संवर्धन करण्याचं काम केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं हरित कोल्हापूर आपल्याला आढळून येईल. त्यामुळे प्रत्येकानं आपला वाढदिवस असू दे, आपलं स्मृतिदिन असू दे, आपल्या आईवडिलांची प्रेरणा असू दे, या निमित्तानं जर आपण एखादा आपल्याला आवडणारा वृक्ष किंवा आपल्याला माहिती असलेला वृक्ष, वेल, झुडूप लावायचा प्रयत्न केला तर भविष्यकाळात आपलं चांगलं कोल्हापूर, आपल्याला हिरवंगार कोल्हापूर दिसेल.